ऐक ग, कोणी मारला हा दगड? तुम्ही मला दगड का मारलात? दगड? आणि मी कशाला मारू दगड? विनायक, बस 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 विनायक बस. तुम्हाला माझं नाव कसं माहिती? नाही म्हणजे मी तुम्हाला नाही ओळखत. कोण आहात तुम्ही? तुला ओळखच पटवून द्यायची ना, तर सूर्यराव सरदारांचा खास माणूस मी. हा, त्यांचा सल्लागार. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर माझं मार्गदर्शन घेतात. हा, आता ते तुला श्रीमंत होण्याची संधी देत आहेत. ते कुणाच्या सल्ल्याने? कोणामुळं? अरे या पट्ट्यामुळं. पण तुम्हाला या सगळ्या बाबतीत कसं माहित? कारण ही गोष्ट तर माझ्यात आणि सरदारांमध्ये. मला सगळं माहित असतं विनायकराव. मी नुसतं पाहत नाही, हे सगळं घडवून आणतोय. आता सरदारांना सल्ला मी देतोय. आता तुझं नाव पण मी सुचवलं ना. तुम्ही मला ओळखता? ते महत्वाचं नाही रे. सूर्यरावांना हे सांगितलं की कामाचा माणूस विनायकरावच. आणि सरदाराला काय एखादा माणूस पसंत पडला की त्या माणसाचं नशीबच फळफळलं म्हणायचं. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. प्रस्तावाचा स्वीकार कर. अहो पण हे चुकीचं नाहीये का? दरोडा म्हणजे चोरीच झाली ना. ज्याच्या धाडस आहे ना तोच निर्णय घेतो, आणि ज्याच्या धाडस नाही तो लाचार म्हणून जगतो. आता हे काम स्वीकारलं तर सरदाराच्या मर्जीतला माणूस होशील. अरे लय धनवान होशील. तुझं आणि अलकनंदाचं लग्न ठरवणं सोपं होईल. तिच्या बापाचा उपचार, त्याचा औषध पाण्याचा खर्च सगळाच होईल. अरे तिची सावत्र आई लय छळ करते. तिचा त्रास तुला बघवत नाही. आता तिला सुखात ठेवायचा असेल तर मला तर वाटतंय बाबा की तू निर्णय घ्यावा. जर खरंच मी हे काम केलं तर अलकनंदाचं आयुष्य सावरू शकेन. तुम्ही सांगितलेलं पटलंय मला. मी तयार आहे. आज रात्रीच दरोडा टाकतो. स्वामी, तुमच्या लाडक्या भक्तिनीचा जीवलग माणूस माझ्या गळाला लागला की हो. कपिलाताई, स्वामी म्हणाले अक्कलकोटात कली शिरलाय. अहो हे ऐकल्यापासून ना माझ्या अंगातला त्राणच निघून गेलाय. आता गावात कली शिरलाय म्हटल्यानंतर काहीतरी उलथापालथ होणारच. हो ना गयाते, लोकांच्या मनात काय आहे, कसं चाललंय, कसं कळणार आपल्याला? हे पहा, घाबरू नका. जोपर्यंत अक्कलकोटमध्ये आपले स्वामी आहेत तोवर या गावाचीही काळजी तेच घेतील आणि आपली सुद्धा. आपण फक्त एकच काम करायचं, स्वामी सांगतील तशी पावलं उचलत राहायचं. आपला विवेक, आपली श्रद्धा आणि गुरुचा शब्द हेच आपलं कवच. अहो, स्वामींच्या हातात जे भांड आहे त्याला 6 छिद्र आहेत. त्यामुळे पाणी राहत नाहीये त्याच्यात, सगळं गळून पडतंय.
स्वामींच्या लक्षात नाहीये का ही गोष्ट? स्वामी आपल्याला काहीतरी सांगू पाहत आहे. आता बघा ना, राखेत पावलं उमटली, वावटळ आणि आता हे भांड. याचा नक्कीच काहीतरी अर्थ असणार. स्वामी, एक विचारू का? हा, नाही, एक मनात प्रश्न आलाय म्हणून विचारते की अहो, तुम्ही जे भांड घेतलंय ना त्याला 6 छिद्र आहेत, त्यामुळे त्यात पाणी राहत नाहीये, सगळं पाणी गळून जात आहे. पहा ना. हा, अजूनही आमच्या कृतीचा अर्थ कळाला नाही का? स्वामी क्षमा करा, पण कधी कधी आपण जे उलगडून सांगता ते आमच्याही आकलनाच्या पलीकडे असतं. त्यामुळे आपणच सांगावं स्वामी. हे 6 छिद्र म्हणजे 6 विकारांचं प्रतीक आहे. आणि पाणी म्हणजे परमात्म्याचं नाम. भक्ती करत असताना माणूस या विकारांच्या आहारी जातो, भरकटतो आणि कलीच्या आहारी जातो. 6 छिद्र असलेल्या भांड्यात पाणी भरायचं नसतं, ते भांड पाण्यात बुडवून ठेवायचं असतं. मनुष्याने स्वतःला परमात्म्याच्या नामात आणि ध्यानात पूर्णपणे बुडवावं. मग हे विकार मनुष्याला त्रास देत नाही. याचा अर्थ कली तुमच्या मनात प्रवेश करू शकणार नाही. विनायकला हीच गोष्ट थोपवता आली नाही. आता अलकनंदाला हे शक्य होतंय की नाही यावर तिचं भवितव्य अवलंबून आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कोण कोण आहे तिकडे? कदाचित वारा असेल किंवा मलाच भास झाला असेल. हेच ते सावकाराचं घर. आज इथं शिरायचं. आज भासांकडेही लक्ष द्यायला वेळ नाही. बाबांचं औषध, फक्त ते महत्वाचं आहे. पहिलाच दरोडा, पहिलंच पाऊल त्या काळ्या वाटेवर, अलकनंदासाठी. काय ते? अहो, स्थानावर अचानक धुकं कसं आलं? स्वामी, अहो, अचानक हे धुकं कुठून आलं? काहीतरी विचित्र घडतंय. हे धुकं अचानक कसं काय इथे? हा आवाज तर अलकनंदाचा आहे. ती आता एवढ्या रात्री यावेळेस इथे इथे कशी असेल? अरे जा ना, तू पण आलास का कलीसारखा त्रास द्यायला आम्हाला? स्वामी, अहो, हे धुकं जात का नाहीये?
हे धुकं जाण्यासाठी काही उपाय नाहीये का? शेकोटी पेटवा. हा? हे भरकटायला लावणार धुका आहे, दिशाहीन करणार धुका आहे. भरकटाला लावणारं धुकं म्हणजे काही वेगळा संकेत आहे का स्वामी हा? शेकोटी पेटवा. नामाची शेकोटी पेटवा, विश्वासाची शेकोटी पेटवा. शिव शंकर शंभो. स्वामी स्वामी तुम्ही कुठे गेलात का? तुमचा आवाज येत नाहीये. बाळप्पा भाऊ, गायत्री, अहो स्वामींना नेमकं काय सांगायचं होतं ना, काही कळलं नाहीये मला. स्वामींच्या म्हणण्याचा अर्थ कदाचित असा असेल की आपण स्वामींचं नामस्मरण करावं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पुजारी काका, तुम्ही काय ग, एवढ्या रात्रीची एकटी कुठे निघालीस? बाबांची तब्येत बिघडलीये म्हणून त्यांच्यासाठी वैद्यांकडून औषध घेऊन चालले. हो, पण तुला भीती वाटत नाही का? एवढी रात्र आणि तू एकटी आहेस. भीती वाटते, पण स्वामी पाठीशी आहेत. आणि हे मनात आलं की भीती थोडीशी मागे सरकते आणि स्वामींचं नामस्मरण करतच घराबाहेर आले. बर, पण मी तर असं ऐकलंय की तू स्वामींशी भांडून निघालीस आणि पुन्हा स्थानावर जाणार नाही असं सांगून बाहेर पडलीस. पुजारी काका, अहो ते आमचं लाडीक भांडण होतं आणि मी असं बोलले म्हणून खरंच असं करणार आहे का? आणि मी रुसून बसले म्हणून स्वामी माझ्यावर रागावणार आहेत का? ते लहान मुलं नसतात का, त्यांच्या पालकांशी गुरूंशी भांडतात म्हणून त्यांचं नातं तुटतं का? नाही ना, तसंच आमचं पण आहे. पण पुजारी काका, तुम्ही ही मशाल घेऊन कुठे जातायत? कोणाला तरी वाट दाखवायला निघालो होतो. कोणाला वाट दाखवायला? सावकार, सावकार उठा, चोर आलाय. सावकार, चोर! पकडा त्याला, थांब. अलग रंदा, तुझा आमच्यावरचा विश्वास कायम आहे. तू आमचं नाम सोडलं नाहीस म्हणून कलीचा डाव उद्ध्वस्त करण्याकरता आम्ही आलो. पण शेवटच्या क्षणी विनायक केसटा, आता ही लढाई कोण जिंकणार हे तू ठरवणार आहेस. काळ, वेळ, स्थान आणि दिशा या कुठल्याच भौतिक नियमांचं आम्हाला बंधन नाही. हे तुला सांगायचं होतं आणि दाखवायचं होतं म्हणून ही रचना. शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.
शिव शंकर शंभो. माझ्या आगमनाची चाहूल तुम्हालाही लागली का? म्हणून स्वतः इथं आलात. अक्कलकोटात आलायस तू. अर्थात हे युग तुझ्या नावाने ओळखलं जातं, तेव्हा तुला कुठे जाण्याची आणि येण्याची मुभा आहे. म्हणून आम्ही तुला अक्कलकोट मध्ये येण्यापासून थांबवलं. अडवू शकणार नव्हतात तुम्ही. कलियुग आलं म्हणजे कली आलाच. त्यापासून देवही सुटत नाही. इतका आत्मविश्वास स्वतःच्या हिमतीवर आणि कर्तृत्वावर. मग काल रात्री आमच्या समोर का नाही आलास? आमच्याशी थेट संघर्ष करायला घाबरतोयस का? अर्थात तुमच्याशी थेट संघर्ष केला तर नुकसान माझंच आहे हे मला माहित होतं. आता तुमच्या भक्तांवर निशाणा साधतोय मी. तुमची भक्त अलकनंदा, तिचा ज्याच्यावर जीव आहे तो विनायक माझ्या कह्यात आला आहे. पाहिलं ना तुम्ही? हो पाहिलं ना. आता तू आलायस म्हणजे मनाने सगळ्यात दुबळ्या असलेल्या व्यक्तीला तू हेरणार, त्याच्यावरचा प्रभाव टाकणार हे ठाऊकच आहे. हे युग माझं आहे, कलियुग, आणि याच्यावर माझाच अंमल असणार. त्यासाठी लोक जितकं वाईट वागतील तितकं चांगलंच आहे माझ्यासाठी. चुकीचं वागणाऱ्या लोकांना मी लवकर यशवंत करतो. का तर ते इतरांनी पाहावं, त्याची असूया करावी आणि म्हणावं चांगुलपणानं कसलीच प्रगती होत नाही. चांगुलपणाने जर प्रगती होत नसेल आणि वाईट वागल्यानंतर प्रगती होत असेल तर लोक तसंच वागतील. आणि मला असंच करायचंय. चांगले लोक वाईट मार्गाला लावायचे बस. तुझी कार्यशैली आम्हाला माहिती आहे. हरकत नाही, तू तुझं कर्तव्य पार पाडतोस. हा तुझा स्वभाव आहे, तुझा स्थायी भाव आहे. हे तुझं युग आहे. या युगात लोक तुझ्या आहारी जाणार हे स्वाभाविक आहे. पण तुझ्या आहारी जाऊन ते स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेणार हे त्यांना ठाऊक नाहीये. पण लक्षात ठेव, ते लोक तुझ्या आहारी जाणार नाही ज्यांनी आमचा हात धरलाय. आणि अलकनंदा त्यापैकीच एक आहे. अलकनंदा असो की कुणी इतर भक्त असो, तुमचा कितीही प्रभाव असू दे त्याच्यावर, पण माझ्या अंमलापुढे तो टिकणार नाही. ज्याच्यावर माझी सावली पडेल तो माझ्या आहारी जाणारच. मी प्रत्येक चांगल्या माणसाला वाईट मार्गाला लावणार. हे माझं युग आहे. इथं माझाच अंमल चालणार.
जो आमचा हात धरणार तो तरणार. हे कमळाचं फूल स्वामींना नक्की आवडेल. तसंही कालपासून मनात खूप विचार घोंगावतात. आता माझं मन हलकं होईल. कोण? काय करताय? सोडा मला. विनायक, तुम्ही? अरे वा, ओळखलंच तर. मग भीती कशाची माझ्या राणीला? कालच सांगितलं ना तुम्हाला, असं अचानक येत जाऊ नका. आणि आज तर तुम्ही अचानक माझ्या घरासमोरच आलाय. थांब, चल माझ्यासोबत. कुठे? अगं लग्न करायला. लग्न? हो. अहो तुम्ही काय बोलताय? कळतंय का तुम्हाला? लग्न हा खेळ वाटला का तुम्हाला? मला घरच्यांना सांगून स्वामींच्या आशीर्वादाने लग्न करायचंय. हे असं पळून जाऊन नाही. अगं मग चल ना, आत्ताच जाऊन घरच्यांना सांगू. आणि यावेळेस मला रिकाम्या हाताने जावं नाही लागणार. कारण जेव्हा जेव्हा मी बोलायचा प्रयत्न केलाय ना, तेव्हा माझ्याकडे उत्तर नव्हतं की मुलगा काय करतो. पण आता माझ्याकडे उत्तर आहे. काय उत्तर? कालपर्यंत तुमच्या हातात एकही काम नव्हतं आणि आज अचानक असं कुठलं काम मिळालं तुम्हाला? मला जसं हवं होतं अगदी तसंच काम मिळालंय मला. कालची बोलणी यशस्वी झाली. काय? खरंच? अगदी खरं. अगं कामाला लागल्या लागल्या पहिल्याच दिवशी माझ्या मालकाने मला मोठी बिदागी दिली. आणि त्या बिदागीतून मी फक्त स्वप्न न पाहता एक गोष्ट केली. तुझ्यासाठी काहीतरी आणलंय बघ. कमी वेळेत जास्त कमाई झाली ना की माणूस कशा प्रकारे प्रेम करू शकतो ते. ही माझ्या पहिल्या कमाईची पहिली भेटवस्तू फक्त तुझ्यासाठी. हे कानातले तुमच्याकडे कसे? अगं कसे आले म्हणजे? कालपर्यंत तुम्ही काम शोधत होता आणि आज अचानक तुम्हाला असं कोणतं काम मिळालं ज्यातून तुम्ही माझ्यासाठी सोन्याचे कानातले घेऊन आलात? अशी कोणत्या कामाची बिदागी आहे ही? मला सांगा, हे खरंच सोन्याचे आहेत ना? अरे वा 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 विनायका, आज पहिलाच दिवस एवढा मोठा हात मारलास. कालच परीक्षेत तू उत्तीर्ण झालास आणि एवढ्या मोठ्या ऐवजावर दरोडा टाकलास. हे ठेव, असाच दरोडा टाकत जा आणि तुला रोज माझ्याकडून बक्षीस मिळत जाईल. अगं अलकनंदा, मला मिळालेल्या बिदागीच्या रकमेतूनच हे मी खरेदी केलेत कानातले तुझ्यासाठी. खोटे कसे असतील? अगं सोन्याचेच आहेत. घे. आणि हा हार. लग्नात तुला अशाच दागिन्यांनी मढवायचं स्वप्न पाहिलं होतं. हा हार सुद्धा तुझ्यासाठीच आणलाय. खोटं बोलताय तुम्ही. हे कानातले मी सावकारांकडे गहाण ठेवले होते. अगं नाही अलकनंदा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय.
अगं एकसारखे दागिने सराफाकडे असूच शकतात ना. नाही नाही, हे कानातले मला माझ्या आईने दिले होते. ती तिची शेवटची आठवण होती. मी यांना चांगलंच ओळखते. रात्री सावकारांच्या घरात दरोडा पडला तेव्हा मी तिथेच होते. मी त्या दरोडेखोराचा पाठलाग सुद्धा केला. तो काय माझ्या हाती लागला नाही. आज त्याच सावकारांकडे गहाण ठेवलेले माझे कानातले तुमच्याकडे कसे? मला सांगा, कालचा दरोडा तुम्हीच घातला ना? नाही अगं अलकनंदा, असं का बोलतेस तू? अगं मी का घालीन दरोडा? माझी शपथ घ्या आणि सांगा, काल रात्री सावकारांच्या घरी मी दरोडा घातलेला नाहीये. बोला ना. आलं, आत्ता सगळं माझ्या लक्षात आलं. ज्या अर्थी तुम्ही माझी शपथ घेत नाही आहात ना, मला स्पष्ट कळतंय की तो दरोडा तुम्हीच घातला होता. तुम्हाला कमी वेळात जास्त कमाई हवी आहे, यात काही शंकाच नाही. काल रात्री त्या सावकारांच्या घरी दरोडा पडला, त्यांच्या तिजोऱ्या रिकाम्या झाल्या आणि आज माझे गहाण ठेवलेले कानातले तुम्ही माझ्या समोर घेऊन आलात. याचा काय अर्थ समजायचा मी? ज्या अर्थी तुम्ही माझी शपथ घेत नाही आहात ना, त्यावरून हे स्पष्ट कळतंय की काल रात्री दरोडा तुम्हीच घातला होता. बोला, तुम्हीच घातला होता ना दरोडा? बोला ना विनायकराव. हो, टाकला मी दरोडा. सावकाराचं घर, त्याच्या तिजोरीतलं धन मीच लुटलं होतं. अगं पण मी हे का केलं हे ठाऊक आहे का तुला? हे सगळं मी तुझ्यासाठी, तुझ्या वडिलांसाठी आणि तुझ्यावरचं दुःख कमी होण्यासाठी केलं. मला मान्य आहे की हा मार्ग चुकीचा आहे, पण माझा हेतू अगं चांगलाच होता. वाईट मार्गावर उभं राहून चांगला हेतू साधणं हे पापच असतं विनायकराव. अहो तुम्ही तरुण आहात, धडधाकट आहात, हातपाय सुद्धा तंदुरुस्त आहेत तुमचे. अक्कलकोटच्या मातीत घाम गाळला ना तरी सुद्धा रोजीरोटी मिळू शकते. कोणत्याही सन्मानाचा कामधंदा केला असता, कष्ट उपसले असते तर मी तुमच्या पाठीशी उभी राहिलेच असते. पण तुम्ही तर थेट दरोडेखोर बनायला तयार झालात. हे कसं मान्य करू मी? अलकनंदा, मी चुकलो हे मला मान्य आहे, पण माझ्या मनातलं तुझ्यावरचं प्रेम मुळीच खोटं नाहीये. अगं हा हार, हे कानातले, हे सगळं तुझ्यासाठीच केलंय मी. अलकनंदा, अगं ऐक तरी. अलकनंदा. गयाताई, तुम्हाला काही कल्पना आहे का? स्वामींनी गोपाळ बुवांना चित्र का काढायला सांगितलं असेल? नाही म्हणजे कालपर्यंत मठामध्ये भजन कीर्तन होत होतं आणि आता अचानक ही रंगरंगोटी चालली. अहो स्वामींच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कसं कळणार? आपण फक्त त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करायचं. हे पहा, गोपाळ बुवांना चित्र काढायला सांगितलंय, यामागे स्वामींची काहीतरी रचना असेलच. काय रे, आम्ही सांगितलं चित्र रेखाटतोयस ना? हो स्वामी, तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणे चित्र रेखाटलंय. पहा ना. वा गोपाळ बुवा, चित्र खरंच छान झालंय. म्हणजे चिखल आहे पण तरीही कमळ अत्यंत सुंदर दिसतंय. स्वामी, एक विचारू का? नाही म्हणजे तुम्हाला चालत असेल तर
हे चित्र मी माझ्याजवळ ठेवू का? कपिलाताई, अहो स्वामी काय म्हणतात ते तरी ऐका. सावकाराचं घर, त्याच्या तिजोरीतलं धन मीच लुटलं होतं. हे सगळं मी तुझ्यावरचं दुःख कमी होण्यासाठी केलं. स्वामी, काय ग, का रडतेस? अगं ए अलकनंदा, मला स्पष्टपणे सांग, दिवसभरात केलेले उद्योग आणि आता हे रडगाणं या घरात चालणार नाही. अगं हे हे काय काय आहे तुझ्या हातात? काय काय लपवतेस? काय आहे तुझ्या हातात? अलकनंदा, अगं हे कानातले तू तू सावकाराकडे गहाण ठेवलेलेस ना? मग हे कसे सोडव? तू तर म्हणालीस तुझ्या लाडवांचा उद्योग फसलाय म्हणून. कसे आणि किती कष्ट करून आणलेस तू ते काही मला माहित नाही, पण हे तू सोडवून आणलेस हीच खूप मोठी गोष्ट आहे. अगं मग यात रडायला काय झालं तुला? अगं या गोष्टीचा तर आनंद व्हायला हवा. आज हे कानातले सोडवून आणलेस, उद्या नवीन दागिना बनव. आणि माझे शब्द लक्षात ठेवा. अगं एक दिवस मी या घरात तुला राणीसारखं ठेवेन. मलाही असं तुझ्याशी वाईट वागायला नाही का आवडत, पण आपल्या घरची परिस्थिती सुधारलीच नाही तर माझी चिडचिड होईलच ना. तू थोडी कंबर कसून राहिलीस, कष्ट केलेस आणि थोडी तडजोड केलीस ना तर सगळं मार्गी लागेल बघ. सावत्र का असे ना, पण तू मला आई मानतेस ना, मग या आईला थोडं सुख दे ग. थांबा, मी तुला पाणी घेऊन येते. हे घे, हे पाणी पी. अगं हे घर तुझ्यामुळेच उभं राहील एवढं लक्षात ठेव. अगं अलकनंदा, माझं ऐकून तरी घे. आधी तुम्ही जे काम करताय ना ते सोडा आणि मगच माझ्याकडे या. मग आपण भविष्याचं बोलू. कली शिरलाय गावात. जर त्याच्या प्रभावापासून वाचायचं असेल आणि इतरांना वाचवायचं असेल तर सतत बौद्धिक घेत राहणं गरजेचं आहे. बौद्धिक म्हणजे? तुम्ही शिकाल ते इतरांना सांगाल. हे कमळाचं फूल पहा. जर कलियुगात तरुण जायचं असेल तर कमळाचा आदर्श घ्यावा लागेल, याप्रमाणे व्हावं लागेल. अरे कमळाच्या आसपास पाणी कमी झालं काय, वाढलं काय? पाण्याचा त्याला स्पर्श होत नाही. पाणी कमळाच्या पाकळ्यांवर टिकत नाही. शिवाय चिखलात उगून सुद्धा कमळ अशुद्ध नसतं, शुद्ध राहतं, पवित्र राहतं, देवाच्या चरणांशी वाहिलं जातं. याच पद्धतीने मनुष्य वाईट काळात बिथरला नाही, मनाला विकाराचा स्पर्श होऊ दिला नाही. अरे सुख असो किंवा दुःख, ते भोगत असताना त्यापासून अलिप्त राहिला, त्यांना नियंत्रित करू शकला तर तो देखील मायापासून लांब राहू शकतो. कलीला लांब ठेवू शकतो.
तुम्हालाही शिकवण मिळाली, पण आम्हाला कमळ वाहण्याकरता येत असलेल्या अलकनंदा या कमळाकडून शिकवण घेते की नाही हे कळेलच. शिवशंकर शंभो. काही करून अलकनंदाला समजवायला हवंय. विनायक, तू तू इथे कसा? अरे जेव्हा वाजताचं मन दुबांगत तेव्हा मी धावून येतोच. काळजी करू नकोस, मी बोलेल अलकनंदाशी, म्हणजे होणाऱ्या वहिनीशी. तुला हे सगळं कसं कळलं? अरे मला सगळं ठाऊक आहे. हे बघ, मला तिलाही गमवायचं नाही आणि मिळालेलं काम सुद्धा गमवायचं नाही. काळजी करू नकोस, मला सगळं ठाऊक आहे. काय बोलायचं, कवा बोलायचं आणि किती बोलायचं ते. विनायका, तू फक्त तुझ्या लोभाला, तुझ्या भीतीला, तुझ्या अहंकाराला होकार दे. बाकी सगळं माझ्यावर सोड. कपटानं मनात शिरकाव करणं वेगळं आणि लोकांनी स्वतःहून मनात प्रतिष्ठापना करणं वेगळं. आणि लोक आमची प्रतिष्ठापना करतात, दोन्ही मध्ये फरक आहे. तू विनाशाकडे घेऊन चाललायस आणि आम्ही उद्धाराकडे नेतोय. स्वामी, काय झालं? या खोलीतलं सगळं सामान बाहेर काढा. पण का? सांगितलं तेवढं करा. चला. या खोलीत एकही वस्तू दिसता कामा नये. हो. जशी आज्ञा. झालं सगळं खाली. स्वामी, खोलीतून सगळ्या वस्तू बाहेर काढल्या, खोली बंद केली, पण हे सगळं का केलं कळेल का? कलियुगात एखादी गोष्ट रिकामा करण्याचा परिणाम तुम्हाला दाखवायचा आहे. दाखवतो थोड्या वेळात. स्वामी, तुम्ही कलियुगाबद्दल सांगताय आणि अक्कलकोटातही कलीचा शिरकाव झालाय. एक प्रश्न पडलाय, विचारू का? विचार. स्वामी, कलियुगाच्या आधी द्वापार युग, त्याआधी त्रेतायुग आणि त्याच्याही आधी सतयुग. मग स्वामी, सतयुगाच्या आधी कोणतं युग होतं? कलियुगच होता. हे कालचक्र आहे. कल्प आणि मन्वंतर हे सुरूच असत. स्वामी, मलाही एक प्रश्न पडलाय, विचारू? विचार. स्वामी, हे जग, हे युग देवाने निर्माण केलं, मग देवाला कोण निर्माण केलं? नाही, हे कसं कळणार आम्हाला? स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी, मलाही एक प्रश्न पडलाय, विचारू? विचार. स्वामी, हे जग, हे युग देवाने निर्माण केलं, मग देवाला कोण निर्माण केलं? नाही, हे कसं कळणार आम्हाला? गे एक काम कर. मगाशी ज्या वस्तू बाहेर काढल्यास त्या वस्तूंमधून घेऊन ये. जा. हो स्वामी. द्यायला.
मोती माझ्यासाठी मोज. हो, घे तू. हे पकडा. 1 2 3 थांब. चुकती आहेस, पुन्हा मोज. स्वामी अहो बरोबर तर मोजते. मोज म्हटलं ना. बर. 1 थांब. तू सुरुवात 1 ने केली. 1च्या आधी काही का नाही म्हणालीस? स्वामी सुरुवात एकानेच होते. एकाच्या आधी काही नसतं. हेच तुला समजवायचं होतं. ज्याप्रमाणे 1च्या आधी काही नसतं त्याचप्रमाणे देवाच्या आधी काही नाहीये. तो अनंत आहे, तो अनादि आहे, तो सर्व ठाई व्यापून आहे. स्वामी, हा देव सर्व ठिकाणी व्यापून आहे, सगळ्यांच्या मनात भरून राहिलाय, तर मग हा कली आपल्या मनात प्रवेश कसा करतो? तेच दाखवण्याकरता एक खोली रिकामी केली आहे. आणि तुम्हाला तर फक्त प्रश्न पडला की कली मनात कसा शिरतो, पण अलकनंदाच्या बाबतीत ते प्रत्यक्षात घडतंय. स्वामींना सांगितलं पाहिजे. आता पुढे काय करायचं हे स्वामीच सांगतील. विनायकरावांनाही समजावतील. स्वामींचा आधार मिळाला तर हे संकट टळेल. मी समर्थ आहे. विनायकला समजवायला मी समर्थ आहे. तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळलं? माणसाचं मन म्हणजे माझ्या हातातलं खेळणं आहे. म्हणजे ते कसं वळवायचं, कसं फिरवायचं, याची कला मला जन्मजात अवगत आहे. अहो पण तुम्ही आहात कोण? मी विनायकचा अगदी जवळचा दोस्त, गुरुच समज. त्याचा मार्गदर्शक. विनायकनं मला सगळं सांगितलंय. तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात आहात, लग्न करायचंय. त्यात लपवायचं काय? हा, घाबरू नकोस. माझा पाठिंबा आहे तुमच्या प्रेमाला. तुमच्यातला जो बेबनाव आहे ना, तो एकच माणूस मिटवू शकतो, ती म्हणजे मी. पण ते आता शक्य नाही. ते काय काम करतात हे माहितीये तुम्हाला? हो, दोस्त आहे आपला, काय बी लपवत नाही आपल्यापासून. दरोडेखोर म्हणलाय ना. अहो मग तुम्ही त्यांना समजावलं का की हा मार्ग चुकीचा आहे? याला समजावायची काय बी गरज नाही बघ. गरज नाही? अहो स्वतःला त्यांचे दोस्त म्हणता ना, गुरु म्हणवता ना स्वतःला, मग तुम्हाला यात काहीच गैर वाटत नाही? नाही, तुला मी समजवतो. थांब. हे काय, दोन्ही बाजू सारख्याच? हा तुझा दृष्टीभ्रम आहे. विनायकच्या बाबतीत ही तुझं असंच होतंय. तू एकच बाजू बघतीयस, मी तुला दुसरी बाजू दाखवतो. दोन्ही बाजू पाहून निर्णय घे, काय बरोबर आणि काय चुकते. चल माझ्यासोबत, तुला सत्य दाखवतो. प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. कपिले, हात पुढे कर. हा,
स्वामी हात कापेल ना माझा. स्वामी नीट वागेन, हात नका कापू स्वामी. स्वामी स्वामी माफ करा. कुठली बाजू तुमच्या हिताची आहे ओळखता यायला हवं. कली तुम्हाला सोयीस्कर अशी बाजू तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही नेमकं त्याला बळी पडता. स्वामी, पण हे कसं शक्य आहे? दाखवतो. तुम्ही खोली रिकामी केली होती. एकही पवित्र गोष्ट मागे ठेवली नव्हती. तसं रिकाम्या खोलीच्या बाबतीत घडतं, तसंच रिकाम्या मनाच्या बाबतीत घडतं. रिकाम्या खोलीत जळमट लागतात आणि रिकाम्या मनात वासनांची जळमट. तुम्ही मनातला देव बाजूला सारलात, भक्ती सोडून मोहाकडे वळलात, तर कली तुमच्या मनात शिरतोच. ज्याप्रमाणे कोळ्याने या रिकाम्या खोलीत जाळ पसरवला, त्याचप्रमाणे कली तुमच्या मनात जाळ पसरवतो. मोहाचं, भीतीचं. आणि मग त्या मोह पाशातून त्याला बाहेर पडता येत नाही. देवाला शोधताच येत नाही. काही जण मोह पाशात अडकतात. त्यांना जाणीव होते चूक झाल्याची, मग ते बाहेर पडण्याकरता तडफडतात. पण स्वामी, जर कोणी त्या जाळ्यात अडकलं तर कसं बाहेर पडायचं? म्हणजे काय करावं लागेल त्याला? गोपाळा, जा चित्र घेऊन ये. हो स्वामी. ज्याप्रमाणे बदक कधी कधी खाद्य मिळवण्याकरता पाण्याच्या तळाशी जातं आणि पुन्हा वर येतं, पण कधी बुडत नाही, त्याचप्रमाणे भक्ती करता करता कधी तुम्ही मोहाच्या आहारी गेलात, मायेला बळी पडलात, त्यात हरवून जायचं नाही, बुडायचं नाही, पुन्हा वर यायचं, तरंगत राहायचं. ज्याप्रमाणे बदकाकडे पंख असतात, त्याचप्रमाणे तुमच्याकडे पंख आहेत नामस्मरणाचे. ते कधी छाटू देऊ नका. गोपाळा, घेऊन जा. हो स्वामी. सगळ्यांनी हात लावला. हात काढा. हे शस्त्र गुरु विश्वासाचं शस्त्र आहे. कलीशी लढायचं तर हे जवळ असणं आवश्यक आहे. अलकनंदाला या शस्त्राचा त्याग करून चालणार नाही, तिला आम्हाला पटवून द्यायचं आहे. त्या वाड्यात जो माणूस राहतो ना, त्याचा काय रुबाब. लोक त्याचा जय जयकार करतात, त्याला मुजरा करतात, त्याच्या पाया पडतात. कशाच्या जोरावर? पैशाच्या. समजा विनायकच असा रुबाबात राहायला लागला तर लोक त्याचा जय जयकार करतील. नुसता जय जयकारच नाही,
तर त्याच्या पाया पडतील, त्याला मुजरा करतील. त्याची पत्नी म्हणून तू थाटामाटात राहशील. अलकनंदा, तुझ्या निर्णयामुळे आमचं आयुष्यच बदललं. हो ना, असा जावई, असं घर, देवाने आपली सगळी स्वप्न पूर्ण केली. अलकनंदा, ती गुणाची लेक ती. थांबा, मी तुझी दृष्ट काढते. नीट विचार कर, हे सगळं प्रत्यक्षात घडू शकतं. विनायकने दरोडेखोर म्हणून सुरुवात केलीये, पण तो सूर्यरावांच्या छत्रछायेखाली आहे. घाबरू नकोस, तो त्याचं काम चोख करणार. एक ना एक दिवस सूर्यराव त्याला सरदार बनवणार. नीट विचार कर, तुझा एक निर्णय हे सगळं प्रत्यक्षात घडवून आणू शकतं. आणि तू का निर्णय घेतलास की सगळं तुझ्या मनासारखं होणार. आयशू आरामात राहणार, मोठ्या वाड्यात राहणार. अगं सोन्या नाण्यानं मडवेल तुला विनायक. तुझं आयुष्य बदलेल. अगं तुझा छळ थांबेल. अगदी सुखात राहशील. अगं दिमतीला नोकर चाकर, काहीच काम करायची गरज नाही बघ तुला. मी सांगतो त्याचा नीट विचार कर. आणि त्यातच भलाय तुझं. मोठा निर्णय जाळून घ्यायचा किंवा गाळून घ्यायचा. अलकनंदा, अलकनंदा. हा तर स्वामींचा आवाज. हा सगळा मला भास झाला हे सुखवणारा आहे, पण मार्ग चुकीचा आहे. मी फक्त तोच मार्ग स्वीकारणार जो मार्ग मला स्वामी दाखवतील. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्तीचं मूळ इतकं खोलवर रुजलंय तर, पण हे भक्तीचं मूळ मुळासकट उपटून काढायला थोडा वेळ जाणार. वेळ लागणार, पण फक्त थोडाच. मोह हा असा चुंबक आहे ज्याच्याकडे आकर्षित होण्यापासून कुणीही स्वतःला वाचवू शकत नाही. स्वामींची भक्ती, चल बघू किती दिवस टिकते ते. नकार दिला ते बरोबर केलं, पण ते जे सांगत होते ते कुठेतरी मनाला पटत होतं, आवडतही होतं, स्वप्नासारखं वाटत होतं. पण मन म्हणतंय
कितीही आवडलं तरी ते चुकीचंच आहे आणि ते स्वीकारायचं नाही. अलकनंदा, अगं एवढं काय कठीण आहे? ज्याच्यावर प्रेम करतेस, ज्या भविष्याची तू स्वप्न बघितलीस, तेच तर तुला मिळणार होतं ना. मग त्यात चूक काय आहे? चूक मार्गाची आहे. मार्ग चुकीचा असेल तर त्यापासून मिळणारं सुख सुद्धा विषच असतं. विष ही संधी. अगं कधी कधी थोडं चुकीचं पाऊल उचलावंच लागतं. घरच्यांसाठी, तुझ्या वडिलांसाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी. मला सांग, या जगात कोण सरळ चालतं? जग हे तडजोडीवर चालतं. म्हणून चोरी, दरोडा हे कसं स्वीकारू मी? अगं ते चोर नाहीयेत, परिस्थितीने त्यांना ढकललं. तू त्यांच्यावर प्रेम करते आणि प्रेमात माणूस आपल्या माणसाचं जग वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि खरं सांग, जे सुख तुला दिसलं, तो रुबाब, ते दागिने, तुझ्या बाबांची तब्येत, तुझ्या घराचं ऐश्वर्य आणि विनायकराव सरदारांसारखे रुबाबात बसले, हे काही चुकीचं होतं का? नाही. सुखात चूक कुठलीच नव्हती. पण सुख देणारा मार्ग असतो ना, तोही तितकाच महत्वाचा असतो. अगं तू मार्गावर एवढं का अडकतेस? या जगात सर्वांनी जगण्यासाठी काही ना काही तडजोड केलेलीच असते. स्वामी मोठे पवित्र आणि त्यांचं जग वेगळं. तू एक सामान्य मुलगी आहेस. तुला चांगलं आयुष्य हवं आणि ते मिळवण्यासाठी छोटी तडजोड ही इतकी मोठी किंमत नाहीये ग. तू जे सांगतेस ते ऐकायला गोड आहे, पण आत कुठेतरी जाणवतंय की ही माझी वाट नाही. मोहात येऊन मी चुकीचं वागले तर स्वामींचा विश्वास आणि माझ्या मनाचं सत्व. मग मला सांग, स्वामी तुझं आयुष्य जगणार आहेत का? ते निर्णय घेणार आहेत की तू? स्वामींनी पोट भरलंय का तुमचं? बाबांची तब्येत, घरची परिस्थिती आणि प्रेम, ही सगळी उत्तरं ना तुलाच द्यायची आहेत. हे बघ अलकनंदी, तडजोड कर, नाहीतर सुख तुझ्या हातातून निसटेल. नाही नाही, ही दुनिया बदलली म्हणून मीही चुकायला लागेल असं नाही. स्वामींचं नाव घेतल्यावर मनात शांतता येते आणि ती शांतता मी विकणार नाही. मोहाने मिळणारं सुख हे क्षणिक असतं, पण पापाने मिळणारं सुख हे आयुष्यभर मनाला टोचत राहतं. हे बघ, या दोन वस्तू मला भेट म्हणून मिळाल्या, पण मी पुजारी, मला यांचा काय उपयोग? आणि ह्या वस्तू मी कुणाला द्याव्या असं माझं कोणीच नाहीये. मी तुलाच आपलं मानतो, म्हटलं तुलाच देऊ. पण या दोन पैकी तुला फक्त एक वस्तू निवडता येईल. हे बघ, हे जगातलं सगळ्यात महागडं आणि सुवासिक अत्तर आहे. आणि ही चाफ्याची साधी फुलं आहेत. आता तू निवड, तुला दोघांपैकी काय? मी ही चाफ्यांची फुलं निवडते, कारण ही फुलं स्वामींना आवडतात आणि म्हणून मलाही आवडतात. कुठलंही अत्तर किंवा आकर्षण यापेक्षा ही फुलं मोठी आहेत. वा, अशी सावड आणि निवड शेवटपर्यंत असू दे.
नाहीतर पुढचा काळ कठीण आहे. नाहीतर पुढचा काळ कठीण आहे. काय अर्थ असेल याचा?